पाहिलं ना अल्पेजी गायकवाड की षटकार पाहायला मिळाला नव्हता आणि तो येतोय पाटीलाच्या बॅटमधून लांबलचक फटका आला रे आला। काफी बढ़िया स्ट्रोक इस बार, गेंद को आगे रखा था और वहां से उठाया। कप्तान वर्सेस कप्तान, एक तरफ कप्तान है भार्गव पाटील, एक तरफ कप्तान है विवेक शेलार और ये खूप पुढचा बॉल घेऊन आर्यन पुढे सज्ज होत असताना यावेळेला लोड फुलटून होता डाऊन द ग्राउंड। भार्गव पाटील समोरच्या दिशेने लोड फुलटून बॉलला पाठवलंय। चुकीला माफी नाही है, तेज इकडे पाहिला मिळालं। गेंद लोअर फुल टॉस थी और उसे भेज दिया और एक सामने की दिशा में छक्का जड़ा है इन्होंने। अच्छे प्लेयर पाहायला मिळाला। यावेळेचा बॉल ऑन साइडला पुल पॉवरफुल वंडरफुल डिलाइटफुल आणि सक्सेसफुल देखील षटकार पीछे रखा था आर्यन ने और वहां से पुल किया और ये पुल को सक्सेसफुल भी किया। उछाल थोड़ी सी ज्यादा थी, बाहर की तरफ जाने वाली ये गेंद थी और उसे सीमा रेखा गोलंदाजी येणं बाकी आहे। यावेळेचा बॉल एकटा लढतोय हा फलंदाज, पाटलाचा वार, चेंडू सीमारेषा पार। और एक बढ़िया स्ट्रोक, इस बार भी थोड़ा सा पीछे कर बैठे और यहां भी पुल खेल दिया है 6 रनों के लिए आहेत भार्गव। पुन्हा समोर, आता आमच्याच दिशेने मारलाय, वाह चांगला फटका। पूर्ण लेन की गेंद थी और पिच कर बैठे आर्यन भुईर और सीधा खेला सीधा बल्ले से ये 6 रन आते हुए भार्गव पाटिल के। बिग हिट, आणखीन एक चांगला पिक केला आणि फेकून दिलाय सीमारेषेच्या पलीकडे 6 धावांसाठी। वाह, या भार्गवने खुश केलंय। जाना जाता है खिलाड़ी जिस तरह से बल्लेबाजी का अंदाज ये हमें दिखाई देता हुआ। परफेक्ट मिडल ऑफ द बैट, 47 रन्स नॉट आउट। भार्गव पाटील बल्लेबाजी कर रहे और एक 6 रन किल होताना पाहिला मिळेल, चौकार आलेला आणि अर्धशतक भार्गव पाटील यांचं पूर्ण होताना पाहिला मिळत आहे। मोठ्या मंचावर मोठी खेळी करतोय हा। त्या प्रमाणावर हे प्रेक्षक 70 स्पोर्ट्स बरोबर जोडले जात आहेत। लांबून खेचला, आता थोडासा मागे केला, या बॉलची वाट पाहत होते आणि असा बॉल का भार्गवला मिळाला। मग भार्गव पाटीलने बॅकफूट फ्रंट फूट भेदभाव केलेला नाहीये, फुल स्ट्रोक त्याचे पॅटर्न राहिलेत। अगदी ओव्हरपिच केलेले बॉल समोर त्याच्या गोलंदाज देखील स्वप्नील नाईक राहिलेले आहेत। स्वप्नील नाईक आणि कंपनी वायू 11 बोनकोडे सध्या चांगल्या स्थितीमध्ये आहे। आणखीन एक चांगला स्ट्रोक खेळलाय। मॅचचा रिझल्ट काही लागू देत, परंतु नितीन वारे, प्रवीण वारे, प्रसाद भाऊ खोत देखील चांगली आपली छाप सोडली आहे। आणि एका बाजूला स्वप्नील शेठ नाईक म्हणजे लालू शेठ आणि कंपनी चांगली कामगिरी करत 69 वर बॅटिंग करतायत। चांगली कामगिरी केली त्यांनी। आता समोर खेळले, काही बॉल समोर, एकतर पुल नाहीतर समोरच्या दिशेने मारलेले षटकार। चर्चेत राहिली भार्गव यांची बॅटिंग आणि सुद्धा भार्गव 2 बॉल बाकी आहेत आणि कदाचित तिकडे काही मोठे फटके आले तर उच्चांक होऊ शकतो। हा पहिल्या डावात शेवटच्या 2 ओव्हरला मात्र 47 रन आले होते आणि तेच कुठेतरी महागात पडलं होतं। आणखीन एक, याही वेळेला समोरच्या दिशेने मारलाय, वा वा वा, भार्गव पाटीलच्या बॅट मधून आलेला हा षटकार। 81 वर आलेले आहेत आजच्या दिवसातील या स्पर्धेचा या वर्षीचा उच्चांक जर पाहिला तर 83 आहे आकाश जांगीड आणि आता तो रेकॉर्ड तोडण्याच्या दिशेने भार्गव निघालेले